नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधील भूगोल या पाठ्यपुस्तकामधील 7वे प्रकरण आज आपण पाहणार आहोत. ते म्हणजे मानवी वस्ती. या मानवी वस्तीचा अभ्यास आज आपण इयत्ता 10वीच्या या पाठ्यपुस्तकामधील मानवी वस्ती हा भाग पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मानवाने अशाच ठिकाणी वस्ती केली आहे की ज्या ठिकाणी त्याच्या संपूर्ण ज्या गरजा आहेत या पूर्ण होतील. आणि त्या अनुषंगाने जो भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील आपण या मानवी वस्तीचा अभ्यास करणार आहोत, त्याची तुलना करणार आहोत. म्हणजे त्यांच्या भौगोलिक प्रतिकूलता आणि अनुकूलता या दोन्ही घटकांची जी काही तुलना आहेत आणि त्या तुलनेनुसार त्या देशामध्ये मानवी वस्तीचं जे स्थान आहेत हे कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर प्रकरण क्रमांक 7वे या 7व्या प्रकरणामध्ये मानवी वस्ती या प्रकरणामध्ये आपण या सर्व गोष्टींचा उहापोह करून घेणार आहोत. आता सर्वप्रथम भारत देशाविषयी असलेली जी काही मानवी वस्ती आहे त्या मानवी वस्तीचा आपण या ठिकाणी पहिल्यांदा अभ्यास करू. तर भारतामधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची काही उदाहरणे आहेत. आता पान नंबर आपल्या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 46 वर अशा प्रकारच्या दोन आकृत्या दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारची जी काही आकृती दिलेली आहे तर ही आकृती जर आपण पाहिली तर या ठिकाणी ही आकृती केंद्रित आकृती म्हणून आपण याला सांगू शकतो. तर ही विखुरलेल्या वस्त्यांची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसेल. विखुरले का तर या ठिकाणी अनेक भागामध्ये जे घटक आहेत ते विखुरल्यासारखे दिसत आहेत. तर या ठिकाणी एका विशिष्ट भागामध्ये हे एकवटलेले आहेत, म्हणजे काय केंद्रित झालेले आहेत. तर अशा प्रकारे या दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला या पाठ्यपुस्तकामधील या प्रकरणावर या दोन आकृतींच्या सहाय्याने काही उदाहरणे प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला आहे की वस्त्यांचे प्रकार ओळखा. तर आताच मी तुम्हाला सांगितलं आहे की ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला या ठिकाणी केंद्रित वस्ती, तर ही आकृती विखुरलेल्या वस्त्यांची आकृती आपल्याला दिसेल. म्हणजेच काय तर हे केंद्रित आकृती आणि ही रेषाकृती आकृती अशी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुसरा प्रश्न आहे केंद्रित वस्ती कोणती आहे, त्याचे कारण काय असेल. केंद्रित वस्ती ही आहे आणि त्याचं कारण कोणतं आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे कारण काय असू शकेल. तर या भागामध्ये विशेषतः लोकसंख्या ही कुठे एकवटलेली आहे भारतामध्ये, ज्या ठिकाणी शेतीपूरक उद्योग आणि शेतीसाठी अनुकूल असं हवामान असेल अशाच भागामध्ये मानवी वस्ती ही जास्त प्रमाणात दिसून येते. आणि त्यामुळे शेतीला योग्य असे परिस्थिती आणि पाण्याची उपलब्धता ह्या दोन कारणांची उपलब्धता या ठिकाणी असल्यामुळे, या दोन गोष्टी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी ही केंद्रित वस्ती आहे असं आपल्याला सांगता येईल. तर आणखी पुढे एक प्रश्न पाहूया. विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे, त्याचे कारण काय असेल. तर ही आकृती म्हणजे विखुरलेल्या वस्तीचा भाग म्हणून आपल्याला ओळखता येईल. आणि मग ही विखुरली का आहे तर भारतामधील काही जे घटक आहेत की जे वाळवंटी प्रदेश आहेत, काही घनदाट वनांचा प्रदेश आहे, काही खूप तीव्र उताराचा प्रदेश आहे की ज्यामुळे ज्या मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या ज्या काही अनुकूल बाबी पाहिजे किंवा ज्या पायाभूत सुविधा पाहिजे त्या गोष्टींची पूर्तता आपल्याला या ठिकाणी करता येत नाही. परिणामी काय होतं की या भागामध्ये मानवी वस्तींचं प्रमाण हे आपल्याला कमी दिसून येईल. पुढील प्रश्न आहे या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा. साहजिकच आपल्याला सांगता येईल की ज्या भागामध्ये नदी शेतीपूरक व्यवसाय ज्या ठिकाणी केले जातात अशा भारताच्या घनदाट लोकसंख्येच्या भागामध्ये अशी वस्ती आपल्याला दिसेल. तर विखुरलेली ही जी वस्ती आहे ही विखुरलेली वस्ती ज्या भागामध्ये हवामानाच्या बाबतीत प्राकृतिक रचनेच्या बाबतीत प्रतिकूलता आहे त्या ठिकाणच्या आपल्याला पाहायला मिळेल.
एकंदरीतच या दोन्ही नकाशावरून आपल्याला लक्षात येईल की या दोन्ही नकाशावरून किंवा आकृतीवरून त्या म्हणजे भारतामधील जी काही मानवी वस्ती आहे ह्या मानवी वस्तीचे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती अशा दोन भागामध्ये वितरण केलेले आहेत. तर हे कशा पद्धतीने वितरण झाले आहे ते आता आपण पाहूया. भारतामध्ये प्रामुख्याने आपण या मानवी वस्तीचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहायला गेलो तर भारतामध्ये जी मानवी वस्ती आहे ही अनेक कारणामुळे वेगवेगळ्या भागात वितरित झालेली आहे. त्याची अनेक म्हणजे भारतातील मानवी वस्ती वितरणाची जर आपण कारणे पाहिली किंवा वैशिष्ट्ये जर पाहिली तर त्याची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये जसं या वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने हवामानामध्ये असलेली भिन्नता, म्हणजे भारताच्या काही भागामध्ये जसं शीत हवामान आहे तर काही भागामध्ये उष्ण हवामान आपल्याला दिसेल. म्हणजे काही भागामध्ये जसं राजस्थानचा वाळवंटी प्रदेश आहे या भागामध्ये तापमान जास्तीत जास्त आहे, तर उत्तरेकडील हिमालयीन पर्वतीय प्रदेश जर पाहिला तर त्या भागामध्ये तापमान हे काय कमी आहे. तर अशा प्रकारची हवामानामध्ये असलेली जी काही भिन्नता आहे ह्या भिन्नतेसाठी म्हणजे भारतातील वस्त्यांचं जे वितरण आहे या हवामानातील भिन्नतेवर देखील अवलंबून आहे. दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की पाण्याची उपलब्धता. भारतामध्ये केंद्रित वस्ती म्हणा किंवा विरळ वस्ती म्हणा किंवा दाट लोकसंख्या जी आहे तर दाट आणि विरळ लोकसंख्या आहे हे पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्यानुसार भारतातील वस्त्यांचे वितरण हे आपल्याला पाहायला मिळेल. जर पाणी नाहीच असेल राजस्थानच्या वाळवंटीसारख्या भागामध्ये जर पर्जन्याचं प्रमाण हे कमी असेल आणि उष्ण तापमान असेल तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मानवी वस्त्या या आपल्याला खूप कमी दिसेल. त्याचबरोबर जमिनीचा उतार. शेती हा भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे आणि अशा प्रकारे जमिनीचा उतार जर तीव्र स्वरूपाचा असेल तर त्या ठिकाणी शेती हा प्रमुख जो व्यवसाय आहे हा केला जाऊ शकणार नाही. किंवा शिवाय त्या ठिकाणी जर मानवी वस्ती जर निर्माण झाली असेल तर त्या मानवी वस्तींसाठी ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे त्या गोष्टींची पूर्तता आपण करू शकणार नाही. परिणामी काय होणार की या भागामध्ये मानवी वस्तीचं प्रमाण देखील आपल्याला कमीच दिसेल. त्याच्यानंतर सुपीकता. ज्या भागामध्ये म्हणजे एखादी प्रदेश की ज्या ठिकाणी जमिनीची सुपीकता असेल तर त्या भागामध्ये मानव आपलं वास्तव्य आहे हे निश्चितपणे आपलं स्थापित करेल. कारण या ठिकाणी भारतीय लोकांमध्ये एक प्रमुख व्यवसाय म्हणून शेती या घटकाकडे पाहिलं जातं. म्हणून शेती असेल, पाण्याची उपलब्धता असेल, हवामानामधील भिन्नता असेल, जमिनीचा उतार असेल, हे सर्व जे घटक आहेत हे सर्व जे वैशिष्ट्ये आहेत या सर्व वैशिष्ट्यांवर आधारित भारतातील वस्त्यांचे वितरण हे दोन भागामध्ये वितरित झालेले आहे. आणि मग त्यामध्ये कोणकोणते दोन भाग तर एक म्हणजे केंद्रित वस्ती आणि दुसरे विरळ वस्ती. तर पहिल्यांदा पाहूया आपण भारतामधील केंद्रित झालेल्या वस्ती. केंद्रित वस्ती म्हणजे काय हे तुमच्या आता या ठिकाणी लक्षात येईलच. तर केंद्रित वस्ती यामध्ये हा जर आपण भारतीय प्राकृतिक नकाशा जर पाहिला तर हा आपण अभ्यासलेला आहे. तर या भारतीय प्राकृतिक नकाशाच्या आधारे आपण केंद्रित वस्ती आणि त्याची कारणं कोणती ते पाहूया. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा जो प्रदेश आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रित वस्ती आपल्याला दिसून येईल. तर केंद्रित वस्ती ही या उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, हा जो उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात केंद्रित वस्ती झालेली दिसेल. याचं कारण कोणतं आहे तर या भागामध्ये असलेली जी काही गंगा नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या नद्यांनी वाहून आणलेला जो काही गाळ आहे यापासून जी सुपीक मृदा या मैदानी प्रदेशामध्ये निर्माण झालेली आहे. तर त्या मैदानी प्रदेशामुळे म्हणजे शेतीपासून मिळणारे जे काही उत्पादन आहेत, फुलणारी जी शेती आहे त्या शेतीवर आधारित जे काही पूरक उद्योग आहे ह्या सर्वांची भरभराट या भागामध्ये झालेली आहे. शिवाय जलसिंचन म्हणजे पाण्याचे जे काही सोयी आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत. जमिनीचा भाग हा चढ उतार नाही आहे तर समतल अशी जमीन आहे, सपाट अशी जमीन आहे. आणि तापमान जे आपलं हवामान जर आपण पाहिलं तर हवामान हे अगदी सौम्य प्रकारचं आहे. म्हणजे भारतामधील जे मानवी वस्ती आहेत या वितरणामध्ये
जे आपण वैशिष्ट्ये पाहिलेली होती त्या वैशिष्ट्यांचे सर्व अनुकूलता या ठिकाणी आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच हा एक प्रदेश झाला उत्तर भारतीय मैदान. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये अशा प्रकारची केंद्रित वस्ती आपल्याला दिसून येते. म्हणजे या उत्तरेकडे भारतामध्ये तसंही लोकसंख्येची म्हणजे आकडेवारी जर पाहिली तर या उत्तर प्रदेशामध्ये जास्त आहेत. म्हणजेच ज्या भागामध्ये ज्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला मानवी वस्ती जास्तीत जास्त दिसून येते तिथं लोकसंख्या असणे स्वाभाविकच आहेत. दुसरा जर भाग आपण पाहिला तर तो म्हणजे विंध्य पठार. हा या ठिकाणी असलेला जो विंध्य पठार आहे तो त्या देखील ठिकाणी अशाच प्रकारची आपल्याला अनुकूलता दिसेल. त्याच्यानंतर नर्मदेचं खोरं हे या भागामध्ये असलेलं हे नर्मदेचं खोरं. त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टी आपल्या भारताच्या किनारपट्टीमधील पूर्व किनारपट्टी ही महत्त्वाची किनारपट्टी. आता या किनारपट्टीच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर कोणत्याही देशाच्या भूखंडाला किंवा भूरूपाला एखादी किनारपट्टीचा भाग लाभला असेल तर त्या किनारपट्टीमध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला लोकसंख्या जी आहे ती वास्तव्यास दिसते. आता भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या या पूर्व किनारपट्टीमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या आहेत. म्हणजे एकंदरीत एकूण लोकसंख्येच्या 40% जी लोकसंख्या आहेत ही आपल्याला या पूर्व किनारपट्टीवर पाहायला मिळते. तर याचं कारण कोणतं? तिथे असलेली जी अनुकूलता आहे. म्हणजे जसं द्वीपकल्पीय पठारावरून वाहत येणाऱ्या नद्यांनी तयार केलेले जे त्रिभुज प्रदेश आहेत ते त्रिभुज प्रदेश, त्या त्रिभुज प्रदेशापासून तयार झालेली सुपीक मृदा असेल. त्याच पद्धतीने जहाज बांधणी उद्योग, विशाखापट्टणम या ठिकाणी असलेला जहाज बांधणी उद्योग, सोबतच अणुभट्टी ऊर्जा निर्मिती प्रकल्प असेल. ह्यासारखे जे काही रोजगार निर्मिती पूरक जे उद्योग आहे हे उद्योग आपल्याला या पूर्व किनारपट्टीवर दिसत असल्यामुळे केंद्रित वस्त्या या मोठ्या प्रमाणात आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल. आता हे आपण ठळक ठिकाण पाहिले. उत्तर भारतीय मैदान असेल, विंध्य पर्वत असेल, नर्मदेचे खोरे असेल, पूर्व किनारपट्टी असेल. तर याशिवाय भारतामध्ये जो काही मध्यवर्ती भाग आहे तो म्हणजे शेतीखाली असणारा जो काही भाग तो महत्त्वाचा. भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती. तर काही भागामध्ये जास्त प्रमाणात शेती केली जाते. जसं आता पश्चिम महाराष्ट्र जो आहे हा अनुकूलरित्या शेती हा व्यवसाय करतात. आणि त्यामुळे असा एक महाराष्ट्रातील हा भाग असेल, पंजाबमधील हा प्रदेश असेल किंवा मध्य प्रदेशामधील हा माळवा पठाराचा भाग असेल, कर्नाटकात तेलंगण पठार असेल, पुन्हा तामिळनाडूमधला हा भाग असेल. तर अशा या भागामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि म्हणून ज्या ठिकाणी शेती हा व्यवसाय केला जात असेल त्या भागामध्ये केंद्रित वस्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर म्हणजे एकंदरीत सांगायचं काय की ज्या ठिकाणी केंद्रित वस्ती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी रोजगाराची उपलब्धता असेल, पाण्याची उपलब्धता असेल, सुपीक जमीन असेल किंवा जमीन ही सरळ असेल, सौम्य प्रकारचं हवामान असेल, अशा सर्व प्रकारची जर अनुकूलता असेल तर मोठ्या प्रमाणात केंद्रित वस्ती भारतामध्ये तयार झालेली आहेत. तर अशा प्रकारचा हा पहिला एक भाग पाहिला आपण. तर तो म्हणजे कोणता? केंद्रित वस्ती, भारतामधील केंद्रित वस्ती. आता ज्या पद्धतीने आपण भारतामधील केंद्रित वस्ती पाहिली तसंच आपण भारतामधील विरळ वस्ती ही कशा प्रकारची आहेत, कुठे कुठे आहेत हे देखील आपण पाहूया. तर भारतामध्ये विरळ वस्त्याचा जर आपण विचार केला तर भारतामधील काही विशिष्ट भाग जो आहे की जो ज्या ठिकाणी भौगोलिक प्रतिकूलता आपल्याला दिसून येते. म्हणजे प्राकृतिक रचनाच ही प्रतिकूल स्वरूपाची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा जो काही उतार आहे हा जर भाग पाहिला तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे जो उतार आहे हा तीव्र स्वरूपाचा आहे. आणि अशा प्रकारच्या तीव्र स्वरूपाच्या उताराच्या भागामध्ये मात्र मानवी वस्ती ही राहू शकत नाही. शिवाय या भागामध्ये जे हवामान आहे हे अति थंड स्वरूपाचं आहे. परिणामी पायाभूत सुविधा म्हणा किंवा इतर ज्या काही भौतिक सुविधा आहेत या सर्व गोष्टींची मर्यादा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून या भागामध्ये विरळ स्वरूपाच्या मानवी वस्ती पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हे राजस्थानचं वाळवंट जे आहे ते या राजस्थानच्या वाळवंटमधील हे पश्चिमेकडला भाग हा दक्षिणेकडला भाग जो आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे म्हणजे राजस्थानमधील जे प्रमुख 4 जिल्ह्यासह म्हणजे जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, बारनेर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यासह
काही दक्षिणेकडला जो भाग आहे हा वाळवंटी भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये 5 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो आणि इतका कमी पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण एकतर कमी आहे, शिवाय तापमान जे आहे हे 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला हे तापमान पाहायला मिळतं. अशा प्रकारची म्हणजे प्रतिकूलता मानवी जीवनास त्या ठिकाणी दिसत असल्यामुळे या भागामध्ये मानवी वस्तीचं जे स्थान आहे हे आपल्याला खूपच प्रतिकूल स्वरूपाचं पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी देखील मानवी वस्ती ही विरळ स्वरूपाची भारतामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर भारताचा जो वनाच्छादित प्रदेश आहे तो, आता एकंदरीत एखाद्या देशाच्या प्राकृतिक रचनेला पर्यावरणीय संतुलन ठेवायचं असेल तर 33% भाग हा वनक्षेत्र असलेच पाहिजे. मग याचा अर्थ की मानवी वस्ती ही स्थापन करण्यासाठी वन तोडलं पाहिजे असं नाही. हे वनच्छादित भाग आहे तो चांगलाच आहे, तरी पण त्या भागामध्ये मात्र आपल्याला मानवी वस्ती दिसणार नाही. मग यामध्ये प्रामुख्याने कोणता, तर हा पूर्वांचलकडला प्रदेश असेल, हा पूर्वांचलकडला प्रदेश, याला पूर्वांचल प्रदेश म्हणतात. त्यानंतर मध्य भारतामधील छत्तीसगड असेल, मध्य प्रदेशचा जो भाग असेल हा भाग वनाच्छादित आहे. शिवाय हा पश्चिम घाट असेल किंवा हा पूर्व घाट असेल, या भागाकडील असलेले जे काही वन आहेत हे घनदाट स्वरूपाचं जे वन आहे, हे जे वनाच्छादित जो प्रदेश आहे, या वनाच्छादित प्रदेशामध्ये आपल्याला मानवी वस्ती ही विरळ स्वरूपाची पाहायला मिळते. त्यानंतर विखंडित तसेच उंच सखल प्रदेश. आता उंच सखल प्रदेश म्हटल्यानंतर भारताच्या या, आपण जर भारतीय द्वीपकल्पीय पठार पाहिला तर या भारतीय द्वीपकल्पीय पठारावर हा जो पिवळा रंग दिसतोय, हा पिवळा रंग म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय पठार. या भारतीय द्वीपकल्पीय पठारावरच अनेक प्रकारचे डोंगर आहेत, टेकड्या आहेत, हे आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचे काही, आता जसं या ठिकाणी सातपुडा पर्वत आहेत, विंध्य पर्वत आहेत, अशा प्रकारचे पर्वत आहे. शिवाय या ठिकाणी हा जो पश्चिम घाट आहे हा पूर्व घाट आहे. तर या सर्व ठिकाणी आपल्याला विखंडित तसाच काही भाग हा उंच सखल असा दिसतो. तर त्या ठिकाणी जर मानवी वस्ती निर्माण झाली तर समजा आवश्यक असलेले जे काही पायाभूत सुविधा आहेत, सोयी आहेत, या सर्व आपल्याला त्या ठिकाणी पोच करता येणार नाही किंवा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यावर त्या ठिकाणी काही प्रमाणात मर्यादा येतात आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही मर्यादा येणारे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशा ठिकाणी जी मानवी जीवनास प्रतिकूलता दिसून येत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये मानवी वस्ती ही काय विरळ स्वरूपाची पाहायला मिळते. तर एकंदरीतच काय, तर या दोन्ही विरळ आणि केंद्रित वस्त्या या जशा पद्धतीने भारतामध्ये वितरित झालेल्या आहेत, तर त्याकडे जर आपण लक्षात घेतलं तर ज्या ठिकाणी भारतामधील मानवी वस्त्यांचं वितरण पाहिलं आपण, तर एक हवामानाची अनुकूलता असायला पाहिजे, पाण्याची उपलब्धता असायला पाहिजे आणि जमिनीची सुपीकता असायला पाहिजे. शिवाय जमीन ही समतल असायला पाहिजे, हवामान हे सौम्य प्रकारचं असायला पाहिजे. ह्या सर्व बाबीची जर अनुकूलता असेल तर आपल्याला त्या भागामध्ये ही घनदाट स्वरूपाची म्हणजे मानवी वस्ती दिसेल. तर याच्या उलट ह्या सर्व गोष्टींचा ज्या ठिकाणी अभाव असेल त्या भागामध्ये भारतामध्ये विरळ वस्त्या या पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण भारतातील मानवी वस्ती हा घटक आपण या ठिकाणी पाहिला. आता आपण पुढे भारताप्रमाणेच ब्राझील देशातील मानवी वस्तींविषयी माहिती घेऊया. ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची काही उदाहरणे आपण पाहूया. जसं ही आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 47 वर ह्या 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत. या दोन्ही आकृत्यांचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की एक जो प्रदेश आहे तो ॲमेझॉन नदीचा प्रदेश आहे. मध्य भागातून ही ॲमेझॉन नदी या ठिकाणी गेलेली आहे आणि या मध्य भागातून गेलेली ही जी काही ॲमेझॉन नदी आहे, ही ॲमेझॉन नदी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे हा घनदाट अरण्याने व्यापलेला आहे. म्हणजे घनदाट अरण्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हा ॲमेझॉन नदीचा प्रदेश. तर दुसरा जर आपण हा भाग पाहिला तर एका विशिष्ट ठिकाणी ही जी मानवी वस्ती आहे, ही मानवी वस्ती या ठिकाणी एकवटलेली आपल्याला दिसून येईल. तर हा कोणता प्रदेश आहे आणि हे याच ठिकाणी एका भागामध्ये, म्हणजे या दोन्ही आकृत्यांचा जर आपण विचार केला तर हा संपूर्ण भाग मोकळा दिसतोय आणि
या ठिकाणी एका विशिष्ट भागामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे किंवा मानवी वस्ती जी आहे ही मानवी वस्ती एकवटलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर ह्या सर्वांची म्हणजे इथे सांगितल्याप्रमाणे ब्राझीलमधील वस्त्या दर्शवलेल्या आहेत. त्यापैकी एक ॲमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात असून ही तर दुसरी ही किनाऱ्यावरील प्रदेशातील आहे म्हणजे हे. तर अशा वस्त्यांच्या आकृतिबंधाचे आपण निरीक्षण केलेलेच आहेत. तर यावर आपल्याला डाट किंवा विरळ वितरण कुठे झालेलं आहे यावर भाष्य करायचं आहे. तर या संबंधीची सर्व स्पष्टीकरण आहे हे भौगोलिक स्पष्टीकरण आता आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझीलमधील या मानवी वस्ती ज्या ज्या पद्धतीने वितरित झालेली आहे त्या पद्धतीचं जर आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला 3 भागामध्ये याची विभागणी करता येईल. म्हणजे सुरुवातीच्या ज्या वस्त्या आहेत त्या या सुरुवातीच्या वस्त्या म्हणजे कसं की ज्या पद्धतीने भारतावर पूर्वी इंग्रजांनी राज्य केलं, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, त्याच पद्धतीने ब्राझीलमध्ये देखील काही वसाहती निर्माण झालेल्या होत्या. युरोपमधून बरेच वसाहतवादी या ठिकाणी आलेले होते. जसे भारतामध्ये इंग्रज हे पूर्व किनाऱ्यावर म्हणजे मद्रासकडून आलेले होते त्याच पद्धतीने याही भागामध्ये पूर्वेकडील जो किनारा आहे तो किनारा यांनी काबीज केलेला होता आणि त्या ठिकाणी वसाहतवाद्यांनी अनेक प्रकारच्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्या या ठिकाणी निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये काही जो ब्राझीलमधील वस्त्या आहेत या वस्त्या या सुरुवातीला निर्माण झाल्या होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्या वस्त्या निर्माण झालेल्या होत्या त्यामध्ये हा भाग हा एक अनुकूल भाग म्हणून मानला गेलेला होता. म्हणून अशा प्रकारे या किनारी प्रदेशामध्ये ज्या सुरुवातीच्या काळामध्ये वस्त्या तयार झालेल्या होत्या त्या अजूनही पुढे त्या ठिकाणी त्या भागामध्ये मानवी वस्ती ही अधिकच जास्तीत जास्त दाट होताना आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळे दुसरा भाग जो आहे तो म्हणजे दाट लोकवस्तीचा किंवा दाट मानवी वस्तीचा. तर अशा प्रकारे सुरुवातीच्या भागामध्ये ज्या ठिकाणी मानवी वस्ती ही निर्माण झालेली होती किनारी प्रदेशामध्ये त्याच भागामध्ये दाट लोकसंख्येची मानवी वस्ती आपल्याला या ब्राझीलमध्ये पाहायला मिळेल. मग प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये तर जसं आपण जर पाहिलं तर ब्राझीलमधील दाट लोकवस्ती जी आहे हे त्या दाट लोकवस्ती आहेत त्याची कारणं कोणती आहेत. ज्या भागामध्ये आपण पूर्व किनारी भागामध्ये दाट लोकवस्ती ही ब्राझीलमध्ये सांगितली होती तर याची कारणं कोणती आहे. तर हा जो ब्राझीलचा नकाशा जर आपण पाहिला तर या ब्राझीलच्या नकाशामध्ये हा जो किनारी प्रदेश आहे या किनारी प्रदेशामध्ये म्हणजे हा किनारी प्रदेश म्हणजे ईशान्य आणि हा आग्नेय या दोन्ही किनारी प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती याची कारणं कोणती. तर ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोणती आहे तर ती म्हणजे सम व दमट हवामान. या दोन्ही भागामध्ये म्हणजे समान हवामान व दमट हवामान हे अशा प्रकारचं जे हवामान आहेत हे हवामान मानवी वस्तीसाठी अनुकूल आहेत आणि म्हणून या भागामध्ये आपल्याला अशा स्वरूपाचं हवामान पाहायला मिळत असल्यामुळे या ठिकाणी दाट लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा हा उपलब्ध आहे. म्हणजे जे मानवी वस्तीसाठी जे गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे मुबलक स्वरूपाचा पाणी पुरवठा. तर अशा प्रकारचं मुबलक पाणी या ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे या भागामध्ये दाट लोकवस्ती आहेत. तसंच साधनसामुग्रीची उपलब्धता किंवा साधनसंपत्तीची उपलब्धता. एखादी नवं संशोधन किंवा नवीन उद्योग आपल्याला जर उभारायचा असेल किंवा नवीन काही व्यवसाय निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली जी काही साधनसंपत्ती पाहिजे. कारण एखाद्या देशाची औद्योगिक प्रगती जर आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी साधनसंपत्तीची गरज असते. अशा प्रकारची साधनसंपत्तीची जी उपलब्धता आहे या किनारी भागामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि त्यामुळे या भागामध्ये लोकसंख्येची मानवी वस्ती आपल्याला जास्त प्रमाणात दिसेल. तसंच शेतीपूरक जमीन. तर या भागामध्ये हा जो किनारी प्रदेश आहे या किनारी प्रदेशामध्ये काही प्रमाणात शेतीपूरक जमीन आहेत. आता ही जी जमीन आहे ही जमीन या भागामध्ये उपलब्ध असल्यामुळे या
ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतीपूरक जमीन नाही आहे. अगदी थोडक्या स्वरूपामध्ये, म्हणजे हा किनारा असेल नाही तर हा किनारा असेल. जसं आपण या ठिकाणी पाहिलं, हे साओ पावलो शहर आहे. हे साओ पावलो या ठिकाणी साओ पावलो जो प्रदेश आहे तो, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन नाही आहे, काही कमी प्रमाणातच जमीन आहेत. परंतु या कमी प्रमाणात असलेल्या जमिनीच्या ठिकाणी मात्र घनदाट स्वरूपाची मानवी वस्ती ही एकवटलेली आहे किंवा केंद्रित झालेली आहेत. त्याची कारणं देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारचा साओ पावलोचा जो प्रदेश आहे हा सुपीक जमिनीचा म्हणून मानला जातो. कारण या ठिकाणी भरपूर जमीन जरी नसली तरी मात्र काही थोडक्या प्रमाणात जी जमीन आहे त्या जमिनीच्या आधारेच या ठिकाणी मानवी वस्ती ही केंद्रित झालेली आहे, एकवटलेली आहे. कारण या भागामध्ये जे उत्पादन घेतलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने कॉफीचं उत्पादन हे प्रमुख उत्पादन मानलं जातं. कारण आपल्याला माहीत आहे की आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये शिकलो, ब्राझील हा जगातील कॉफी पॉट म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारचे कॉफीचे जे मळे आहेत हे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जातात. त्याच पद्धतीने खनिजांचा जो मुबलक साठा आहे त्या ठिकाणी या किनारी प्रदेशामध्ये आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतो. अखंडित उद्योगासाठी लागणारा जे काही वीज पुरवठा आहे हा अखंडित वीज पुरवठा या औद्योगिक क्षेत्रासाठी मिळत असल्यामुळे रोजगार, व्यवसाय यासाठी अनुकूलता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि मग अशा प्रकारची जी काही अनुकूलता आहे या अनुकूलतेवरूनच या ठिकाणी ज्या भागामध्ये सपाट भाग आहे त्या ठिकाणी वाहतुकीची जी काही सोय आहे ही सोय मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी साओ पावलो प्रदेश हा अतिशय घनदाट लोकसंख्या असल्यामुळे या ठिकाणी मानवी वस्ती ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला केंद्रित झालेली दिसून येईल. आणि म्हणून आपण मागे पाहिलेली जी आकृती आहे ती एका भागामध्ये एकवटलेला जो काही भाग आहे त्या एकवटलेला जो भाग आहे त्यामध्ये दाट लोकवस्तीचा तो प्रदेश आहे. आणि अशा प्रकारे दाट लोकवस्ती ही या सर्व कारणांमुळे एकत्रित झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर ज्या पद्धतीने भारतामध्ये आपण पाहिलेलं होतं की भारतामध्ये ज्या ठिकाणी हवामान असेल, पाणी असेल, म्हणजे साधनसामुग्री असेल किंवा जमिनीचा जो चढउतारची म्हणजे चढउतार जर नसेल तर त्या भागामध्ये मानवी वस्तीची अनुकूलता पाहिलेली होती. त्याच पद्धतीने ब्राझीलमध्ये देखील ह्या सर्व कारणांमुळे काही विशिष्ट भागामध्ये म्हणजे किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी काही मानवी वस्ती आहे ही एकवटलेली दिसून येईल. त्यानंतर दुसरा एक भाग म्हणजे विरळ लोकसंख्या. त्या पद्धतीने आपण दाट लोकसंख्या पाहिली त्याच पद्धतीने आपण पाहूया की ब्राझीलमधील विरळ लोकसंख्या. आता ब्राझीलमधील हा जो प्रदेश आहे हा खूप मोठा आहे. मग असा मोठा विस्तारलेला जो प्रदेश आहे त्या भागामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे जे काही विविधता आहेत ते आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये पाहिलं आहे. त्याच पद्धतीने ब्राझीलमधील हा जो ईशान्येकडला जो प्रदेश आहे हा या ठिकाणी या अजस्र कड्याच्या प्राकृतिक रचनेमुळे काय झालं की या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण म्हणजे पर्जन्य छायाकडला हा प्रदेश पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून तयार झालेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अवर्षणग्रस्त प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी शेतीचा विकास हा मर्यादित स्वरूपाचा झालेला आहे. कारण कोरडवाहू शेती जरी असली तरी त्या ठिकाणी पावसाची उपलब्धता असणे गरजेचं आहे. आणि म्हणून या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी शेतीचा विकास हा होऊ शकले नाही. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण वस्त्या आणि विखुरल्या स्वरूपाच्या ग्रामीण वस्त्या आणि विरळ स्वरूपाच्या वस्त्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा जो प्रदेश आहे हा अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारची विरळ स्वरूपाची वस्ती आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल. आणखी काही कारण आपल्याला सांगता येतील की ब्राझीलमधील काही भागामध्ये विरळ वस्त्या ह्या आपल्याला पाहायला मिळेल. जशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं की हे म्हणजे अवर्षणग्रस्त असलेला प्रदेश, दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने काही प्रदेशामध्ये याहीपेक्षा आपल्याला कारणं सांगता येतील. त्यामध्ये ब्राझीलचा जो प्रदेश आहे या ब्राझीलच्या प्रदेशामध्ये या ब्राझीलकडून येणारे जसं आता हा ईशान्येकडील आणि हा आग्नेयेकडील हा जो किनारा आहे या किनाऱ्याकडून जसजसं आपण या ॲमेझॉन नदीकडे जावं तसतसं म्हणजे या ठिकाणी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याकडे जसजसं आपण जावं तसतसं मानवी वस्ती ही अधिक विरळ होत जाते.
कारण या भागामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजेच मानवी वस्ती ही जास्त प्रमाणात दिसते. तर या दोन्ही भागाला सोडून जर आपण जसजसं आपण या भागाकडे गेलो, या ॲमेझॉन नदीच्या प्रदेशाकडे गेलो, तर मात्र मानवी वस्ती ही कमी कमी आपल्याला पाहायला मिळते. याची कारणं पण भरपूर आहेत. कोणती? तर घनदाट विषुववृत्तीय वन. आपण या आकृतीमध्ये, या चित्रामध्ये जर पाहिलं तर ही ॲमेझॉन नदीची खोरे, जे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे ते, हे ॲमेझॉन नदीचं खोरं या नकाशामध्ये देखील दिसेल. तर त्याच्या आजूबाजूला असलेला जो काही घनदाट स्वरूपाचा जो प्रदेश आहे, विषुववृत्तीय वनाचा जो प्रदेश आहे तो आपल्याला दिसतो. आणि अशा प्रकारच्या घनदाट असलेल्या वनांच्या प्रदेशामध्ये मानवी वस्ती ही अशक्य आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर या ठिकाणचं हवामान, आता ह्या अशा प्रकारचं विषुववृत्तीय वनांचा जो घनदाट प्रदेश असेल त्या ठिकाणी अशी घनदाट त्या वनांची असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवामान हे कसे असेल, रोगट असतं. कारण वर्षभर पाऊस आणि तापमान जे आहे हे तापमान जास्तीत जास्त, शिवाय या ठिकाणी हवेमध्ये जी आर्द्रता आहे ती जास्त असल्यामुळे एक प्रकारची रोगटता त्या हवामानामध्ये निर्माण होते. परिणामी काय होतं की रोगट हवामान असल्यामुळे मानवी वस्त्यासाठी ते अनुकूल नसल्यामुळे या ॲमेझॉन नदीचं खोरं आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये मात्र मानवी वस्ती ही आपल्याला विरळ स्वरूपाची दिसून येते. त्याच पद्धतीने साधनसंपत्तीवर मर्यादा येतात. या भागामध्ये, म्हणजे हा जो ॲमेझॉन नदी आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे या भागामध्ये साधनसंपत्तीची उपलब्धता आहेत, नाही असं नाही, परंतु या ठिकाणी साधनसंपत्तीचं, आज समजा इथं दगडी कोळसा असेल तर अशा प्रकारचं दगडी कोळशाचं उत्खनन करण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे त्या पायाभूत सुविधा आपल्याला तिथपर्यंत पोहोचवता येत नाही. शिवाय वाहतूक ही आपल्याला करता येत नाही, कारण वाहतुकीवर मर्यादा येतात घनदाट जंगल असल्यामुळे. आणि मोठ्या प्रमाणात विस्तारलेली ॲमेझॉन नदीची खोरे आणि इतर ज्या तिच्या उपनद्या, या सर्व गुंतागुंतीचा हा जो प्रदेश आहे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे वाहतुकीवर मर्यादा येतात, साधनसंपत्तीवर मर्यादा येतात. आणि या सर्व कारणामुळे या भागामध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला लोकसंख्या ही कमी दिसते. परिणामी मानवी वस्ती देखील आपल्याला काय, कमीच दिसते. आता भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील अशा प्रकारच्या प्रमुख नद्यांच्या खोऱ्याचा जर विचार केला तर गंगा नदीचं खोरं आणि ब्राझील नदीचं खोरं, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीचं खोरं यांची तुलना जर आपण केली तर आपल्या लक्षात काय येईल, तर गंगा नदीच्या खोऱ्याच्या आजूबाजूला सुपीक मृदा आहे. याही ठिकाणी ब्राझीलमध्ये देखील ॲमेझॉन नदीच्या आजूबाजूला काय आहे, सुपीक मृदाच आहेत. परंतु गंगा नदीच्या खोऱ्याच्या आजूबाजूला मानवी वस्ती आपल्याला दिसते, कारण त्या गंगा नदीच्या भागामध्ये सौम्य हवामान आहेत, सपाट प्रदेश आहेत आणि वनक्षेत्राचा भाग नाही आहे. म्हणून या भागामध्ये औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, रोजगार त्यांना मिळतो. म्हणून त्या भागामध्ये गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जास्तीत जास्त मानवी वस्ती आपल्याला दिसेल. या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जलसाठा असलेली खूप मोठी नदी आहे, परंतु या भागामध्ये वनाच्छादित प्रदेश असल्यामुळे, रोगट हवामान असल्यामुळे आणि कोणत्याही साधनांवर त्या ठिकाणी मर्यादा येत असल्यामुळे, वाहतुकीची साधन त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे, या औद्योगिकीकरण कोणत्याही प्रकारचं झालं नसल्यामुळे या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागामध्ये आपल्याला मानवी वस्ती दिसत नाही. अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी तुलना करता येईल. तर एकंदरीत काय, तर ब्राझील आणि भारत या दोन्ही देशामधील एक मानवी वस्त्यांचं वितरण करत असताना आपण दोन भागामध्ये वितरण केलेलं आहे. एक म्हणजे दाट लोकवस्ती आणि दुसरं म्हणजे विरळ लोकवस्ती. तर अशा या दोन्ही भागामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशामधील मानवी वस्तींचं वितरण हा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद.